भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ लागल्याचं चित्र निर्माण झालंय। महायुतीची सत्ता आल्यानंतर शिंदे गट आणि भाजपामध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाला आहे। एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिंदे गटाने ठाण्यातील कोपरी येथील मंदिरात आरती आयोजित केली होती। या आरती दरम्यान महिलांनी एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले फलक हाती घेतले होते। विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता मिळाली आहे। भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्याने आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे। दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा व्हावा अशी मागणी करत आहेत। दरम्यान कोपरी येथील दौलतनगर परिसरातील एका मंदिरामध्ये शिवसेना शिंदे सेनेच्या महिलांनी आरती आयोजित केली होती। यावेळी शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या होत्या। मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळावे अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे। आज खूप आनंदाचा दिवस आहे की आम्हाला सगळ्या या लाडक्या बहिणींनी आज साकडे घातलेले गणपती बाप्पाच्या पुढे की आमचा लाडका भाऊ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम महिलांची लाडक्या बहिणींची इच्छा आहे। शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून आज आम्ही ही आरती केलेली आहे। आमच्या कोपरी विभागामधल्या सर्व महिला रस्त्यावर उतरल्या, त्या बोलल्या आपल्याला आज महाआरती करायची आहे साहेबांच्या मुख्यमंत्री पदासाठी। तर आमच्या लाडक्या भावांसाठी आम्ही सगळ्या महिला त्यांच्या बहिणी रस्त्यावर उतरून तिथे मंदिरात आम्ही आरती केली। त्या साकडं घातलं की लाडक्या भावालाच मुख्यमंत्री करावं म्हणजे शासनाने, आणि साहेबांना मुख्यमंत्री बघायच्या सगळ्या बहिणींची इच्छा आहे। सर्व बहिणींनी हे साकडं घातले की साहेबांनी पुन्हा एकदा 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं आणि जे उरलेली कामं आहेत त्यांच्या हाती ते सगळं संपूर्ण त्यांनी ती कामं करावी।